तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे झिरोवर। मंडळी, झिरोवरच्या दुसऱ्या सत्रात आपण आढावा घेणार आहोत महापालिकेचे महामुद्देमधल्या खास रिपोर्टचा। त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात भिवंडी आणि वाडा या शहरांकडे। आपल्याकडे काही विकास प्रकल्प इतक्या भीषण अवस्थेत असतात ना की प्रश्न पडतो, हे प्रकल्प मुळात जनतेसाठी राबवण्यात आले आहेत की निव्वळ कंत्राटदारांसाठी। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वाडा या शहरांना जोडण्यासाठी 15 वर्षांपूर्वी एक नवा रस्ता तयार करण्यात आला। त्यानंतर त्या रस्त्याच्या दुरुस्तीवर शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण त्यानंतरही आज त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर तो कुठल्याशा युद्धग्रस्त देशातलाच रस्ता वाटतो। पाहूयात विशेष रिपोर्ट। हा रस्ता बघा। गेल्या 5 वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीवर 370 कोटी रुपये खर्च झाले। असं सांगितलं तर विश्वास बसेल? अजिबात नाही बसणार, पण ते खरं आहे। भिवंडी वाडा मनोर हा 60 किलोमीटरचा रस्ता जंगलातल्या दगडी वाटेला देखील लाजवेल इतका खराब आहे। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, संथ गतीनं सुरू असलेलं काँक्रिटीकरणाचं काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, यादी फार मोठी आहे। अनेकांना मणकेचा, मानेचा, कमरेचा त्रास या ठिकाणी जाणवतोय। मात्र असं असताना देखील प्रशासनाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लक्ष दिल्यामुळे या ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना देखील या ठिकाणी येथील स्थानिकांना करावा लागतोय। या खराब रस्त्यामुळे इथे 15 वर्षात अनेक भीषण अपघात झालेत, ज्यामध्ये 500हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आणि काही हजार लोक जखमी झाले। दोन 2009 पासून आतापर्यंत 1700 ते 1800 कोटी या रस्त्याला खर्च होतो। काय मिळतंय काय तर फक्त धूळमय, खड्डेमय रस्ते। अरे या रस्त्याने जवळपास नाही करता तरी पण 500 बळी घेतलेले आहेत आणि हजारो लोकांच्या संख्येने गंभीर जखमी देतोय काय त्यांना। आज किती घरं उजाडलेली आहेत या रस्त्याने। मी जेव्हा या घराच्या बाहेर पडतोय तेव्हा माझे घरचे काळजी करत असतात की माझा मुलगा, माझा पती, माझा भाऊ घरी येतोय की नाही, ही रुकरुक त्यांच्या मनामध्ये चालू असते। काय बोलावं यांच्याविषयी आम्हाला अक्षरशः या प्रशासनाचा लाज वाटायला लागलेली आहे। आम्हाला काम चालू आहे तोही एकदम संत गतीने चालू आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आज बघितले तर लोकांचे एवढे हाल होतात, आज बघितले तर कित्येक ऍक्सिडेंट आणि कित्येक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याला जबाबदार कोण आहे? मी तर बोलेन काय PWD याला जबाबदार है। एक बार अप डाउन कर लिए तो 4 दिन आप बीमार पड़ेंगे, ऐसा स्थिति है। ऐसा मनके का प्रॉब्लम है, पीठ का, कमर का, आपका मन हालत खराब हो जाएगा। गाड़ी का तो दुर्दशा होगा, वाट लगेगा वो अलग, लेकिन ये प्रशासन जिम्मेदार। मान लीजिए कोई कंट्रैक्टर रोड को बनाता है, सबसे पहले रोड पे उसका इंजीनियर का नाम, प्रशासन का नाम, फोन नंबर, कंप्लेन का एड्रेस, सारा चीज होना चाहिए। कोई सिस्टम ही नहीं है, वो एकदम थर्ड क्वालिटी का मटेरियल और थर्ड क्वालिटी का काम, सारा गवर्नमेंट का यही सिस्टम है। हमको तो बहुत त्रास होता है, हमको बहुत तकलीफ होता है। ये ऐसा सिस्टम है कचरा, जिसके लिए मैं चीफ मिनिस्टर साहब से अनुरोध करना चाहूंगा कि इस रास्ते के लिए कुछ करें और हम पब्लिक के लिए कुछ ध्यान दें। असे याच्यावर प्रशासन लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहेत। रस्ते फक्त रस्ता खोदून ठेवलेले, त्याच्यावर कामाचा काही याच्या हे नाही, अंमलबजावणी केलेलं नाही। फक्त रस्ता जिकडे रस्ता खोदून ठेवलेले। अशा प्रकारे आमच्या बाईकवाल्यांची, ज्या येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप अशी हैराणी होत आहे। सततच्या कोंडीमुळे 10 ते 15 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी अनेकदा 1 ते 1.5 तास लागतो। खरं तर हा रस्ता म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे। मात्र संपूर्ण मार्ग खड्डेग्रस्त असल्यामुळे भिवंडीतल्या शेकडो गोदामांमधून निघणारे ट्रक ठाण्यातील घोडबंदर रोडवरून जातात, ज्यामुळे तिथेही मोठी वाहतूक कोंडी होते। 2009 मध्ये जवळपास 400 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला। त्यानंतर सुप्रीम इन्फ्रा या कंपनीकडून 10 वर्ष टोल वसुली सुरू होती। मात्र टोल कंपनीने देखभालीच्या नावाखाली प्रशासनाच्या तोंडाला केवळ पानं पुसली।
त्यामुळे 2019 मध्ये सुप्रीम इन्फ्राकडून हा रस्ता काढून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला. 2019 ते 2024 या काळात दुरुस्तीसाठी तब्बल 370 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र परिस्थितीत कुठलाही फरक पडला नाही. ऑक्टोबर 2024 मध्ये या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू झालं. ईगल इन्फ्रा या कंपनीला तब्बल 1100 कोटींचं काम देण्यात आलं. हे काम मात्र अतिशय संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी स्थानिक नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना साईटवर बोलवून जाब विचारला. स्थानिक नेत्यांनी अनेकदा आंदोलनं केली, रास्ता रोको केला, मात्र रस्त्याच्या स्थितीत तसूभरही फरक पडला नाही. तर 100% आम्हाला रस्त्यावर उतरून या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ येईल असं या अधिकाऱ्यांनी पुन्हा म्हणजे आम्ही जेव्हा आता कलेक्टरला मिटिंग लावली त्या मिटिंगलाही अधिकारी हजर नव्हते. म्हणजे एवढे मुजोर झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्यामुळं हे सर्व रस्त्याची वाट लागलेली आहे. ठेकेदारांनाही पाठीशी घालतात. आपल्याकडची यंत्रणा जनतेला गृहीत धरते हेच खरं. बांधकाम आणि दुरुस्तीसाठी एकूण 750 कोटी रुपये खर्च करून रस्त्याची ही अवस्था आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या किती अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली? किती अधिकारी निलंबित झाले? एकही नाही. मोठमोठी कंत्राटं द्यायची, मग कंत्राटदार थातूरमातूर कामं करणार, त्याची बिलं मात्र पूर्ण रकमेची काढायची आणि जनतेला वर्षानुवर्ष हाल सोसायला वाऱ्यावर सोडून द्यायचं. यालाच जर विकास कामं म्हणायचं असेल तर मग पुढे काही बोलायलाच नको. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी.